चला या सामना सुरू करूया. दोन्ही पंच आतमध्ये गेलेले आहेत, मुन्ना पठाण आणि तसंच सुभाष पाटील. तो ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. गुड मॉर्निंग टू अवर अंपायर्स. गुड मॉर्निंग टू स्कोरर्स. गुड मॉर्निंग टू ऑल अवर ऑफिशियल्स. तर GTC आमचं तुम्ही बघताय ग्लोबल टेनिस क्रिकेट जल्पेश भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत आहे. आणि तसंच tenniscricket.in आमचं संतोष नाणेकर, गौरव सावंत त्यांचे तमाम कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत. आशिष भोईर चांगलं काम करतायत. सूरज म्हात्रे आमचं चांगलं काम करतायत. सगळ्या कॅमेरामॅनचं या ठिकाणी स्वागत आहे. असंच काम चालू राहू द्या. तसंच RBP लाईव्ह फेसबुकला जा, पेज टाईप करा, इथे सुद्धा ते प्रक्षेपण चालू आहे. मयांक अग्रवाल आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. प्ले कॉल केलाय. पहिला चेंडू लॉफ केलाय ऑफ साईडला, सीमारेषेच्या बाहेर. 8:50ला चेंडू पडतोय. 8:50ला चेंडू पडतो या ठिकाणी. तर रसिकांनो, आज हा पहिला सेमीफायनल तुम्ही बघताय. आम्ही एक सामना पूल बीचा आम्ही ओपनचा ठेवला होता, भार्गव आणि नक्ष. याच्यानंतर बघू शकाल दोन्ही कॅप्टन आला असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. त्यांना मी 9चं रिपोर्टिंग सांगितलं होतं, तेही या ठिकाणी पोचतील. आणि त्याच्यानंतर आपण ओपनचं जे आहे ते ड्रॉ करू. आणि त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनल ग्रामीणचा वाकलन विरुद्ध गोळवडी हा सामनासुद्धा बघू शकाल. तर पहिला चेंडू 4 धावा. मिलिंद म्हणजे विष्णूचं नाव या ठिकाणी चौकाराने स्वतःचं खातं आणि संघाचं खातं उघडत असताना पहिलं षटक हाताळतायत ते नितीन मानपाडांकडून. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन आत आलाय चेंडू. गुड लेंथ वरून ब्युटिफुल पुल करत असताना वार शॉट. प्रेक्षक धूम धडाक्यात त्या ठिकाणी जल्लोष. MS धोनी स्टँडमध्ये जल्लोष. चंदू बोर्डे स्टँडमध्ये, अजित आकरकर स्टँडमध्ये आवाज, दिलीप संदीप पाटील स्टँडमध्ये आपण बघतोय, दिलीप वेंगसरकर स्टँडमध्ये. प्रेक्षक जबरदस्त सेमीफायनलचं स्वागत करत असताना याला असता म्हणतात स्वर्गीय रत्नोबा पाटील स्मृती चषक 2020 19वे वर्ष. आणि जबरदस्त फॉर्ममध्ये दोन्ही टीम सेमीफायनलला पोहोचले. दैसर आणि देसाई ज्यांनी आत्ता मॉनिटर ऑन केलं असेल, ज्यांनी आत्ता मोबाईल ऑन केलं असेल, ज्यांनी आत्ता TV बघत असतील केबलला, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आवाज किती आहे, जबरदस्त आवाज. महेंद्रसिंग धोनी स्टँड बघताय स्क्रीनवरती. प्रेक्षक धमाल करत असताना पहिला सेमीफायनलचा चेंडू पडलाय. 8:50 धावसंख्या आपण बघतोय 10 झाले. 2 चेंडू 10 धावा आलेत. 500च्या ॲव्हरेजनी उत्तरार्धाचा सामना जबरदस्त रंगत होणार आहे. आणि याचं श्रेय पूर्णपणे आमच्या लाडक्या रसिकांना, लाडक्या श्रोत्यांना, लाडक्या प्रेक्षकांना जाणार आहे. जबरदस्त जल्लोष. नितीन पुढचा चेंडू घेऊन नाही थांबलेत. गुड मॉर्निंग नरेश. येस, स्टंपच्या मागे जे फिल्डर उभे आहेत, तुम्ही स्टंपच्या मागे नाही उभं राहू शकत. सुखदेव म्हात्रे आहेत, ही गोष्ट त्यांना माहिती आहे. लेजंड क्रिकेटर थरकत आहेत अजूनही राईट साईडला. यू कॅन स्टँड बिहाइंड द स्टंप्स. ओव्हर द विकेट. चेंडूची लाईन जास्त बाहेर आहे. पुन्हा एकदा जल्लोष MS स्टँडमध्ये. व्हॉट अ कॅप्टन ऑफ इंडिया. T20 वर्ल्ड कप जिंकून दिला आफ्रिकामध्ये. त्याच्यानंतर T50चा वर्ल्ड कप जिंकून दिला 2 एप्रिल 2011मध्ये आपल्या देशासाठी. वन ऑफ द ब्युटिफुल प्लेअर ऑफ इंडिया. सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी नितीन मानपाड्यांकडून ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस होता, कॅपिटलाइज नाही करू शकले. पुन्हा एकदा जल्लोष. दिलीप वेंगसरकर स्टँडमधून, जिथे देसाईचे जय वागेश्वर देसाईचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने बसलेत, सामना एन्जॉय करण्यासाठी आलेत. भरपूर मान्यवर या ठिकाणी VIP स्टँडमध्ये पोहोचलेत. सगळ्या ग्रामीणमधल्या सगळ्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तुम्ही बघताय आज शेवटचा दिवस, सांगता दिवस. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल ग्रामीण चालू आहे. सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट चेंडू घेऊन. चेंडू उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर टाकलेत. देसाई आणि दैसर. देसाई पूल A मधून या ठिकाणी 23 तारखेला आपण बघतोय या पूलमध्ये होता. त्याच्यानंतर आपण बघतोय दैसर पूल C मधून आलाय. क्रॉस सेमीफायनल आहेत. आणि दैसर आणि तसंच या ठिकाणी आपण बघतोय देसाईमध्ये हा सामना खेळला जातोय. देसाई संघाने फिल्डिंग घेतले. दैसर संघाने आतापर्यंत धावा लावलेत 12. षटक पहिला पावा प्लेचा मार्गस्थ असताना स्ट्राईकवर आहेत मिलिंद. सज्ज होत आहेत नितीन. चेंडू फुल लेंथ होता, शफल झाले होते, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग जमलं नाही आहे. चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात ग्लाव्समध्ये जातोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे. त्या ठिकाणी विचारतायत सुभाष पाटील प्लेयरला, आर यू ओके, कारण तुम्हाला पायाला बॅट लागली नाही ना, तुम्ही ठीक आहात ना, तब्येत तुमची ठीक आहे ना. तर ते तयार होतात, ते विचार करत होते स्वतः, कारण चेंडू डॉट गेला होता. मात्र एकंदरीत 4 चेंडूच्या सामोरे गेलेत. मिलिंद 10 धावा केलेत, 2 डॉट केलेत. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सामोरं जाण्यासाठी. नितीन
नितीन याला मानपाडा यांकडून. नितीन ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन प्रेक्षक टाळ्या वाजवून सातत्याने चीरअप करतायत दोन्ही संघांना. चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता, ऑफ साईडला काट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कप पॉईंटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी मागे आपण बघतोय आकाश, आणि आकाश कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी जल्लोष पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून. दिलीप वेंगसरकर स्टँडकडून सुद्धा, एम एस स्टँडकडून सुद्धा. तर 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या सरकते ती 14. या धावसंख्येवर आज वेगवेगळं संगीत घेऊन आले, वेगवेगळे या ठिकाणी आपण बघतोय संगीत घेऊन येताना श्रोते एन्जॉय करतायत. एखाद्या वानखेडे स्टेडियममध्ये, ईडन गार्डनमध्ये कसं इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर असतं तसं वातावरण तयार करत असताना आमचे कल्याण डोंबिवलीचे लाडके प्रेक्षक सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा नितीन पुढचा चेंडू घेऊन, चेंडूची लाईन बघावी लागेल, जास्त बाहेर आहे. स्वतः यष्टीरक्षक गॅदर करायला जात आहेत स्लिप मिड ऑफला, त्यांच्या पायाने चेंडू डायव्हर्ट झाला आहे, त्यामुळे वाईडचा इशारा येतोय. एकंदर 3 वाईड पडलेत. अर्धशतक आपण बघतोय नितीनने दिलं आहे आणि त्यामुळे धावसंख्या सरकते 15वर. पहिला पॉवर प्ले चालू आहे आणि सातत्याने प्रेक्षकांचा टाळ्या, प्रेक्षकांचा आवाज, प्रेक्षकांचा चिअरअप हेच तर यश आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 या स्पर्धेचं. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, आउटसाईडला लागून फ्लाय होते फार वेगाने. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय विकास, तर शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फ्लाय झाला होता. एकदा पूर्ण होते, शेवटी का होईना ते षटक लांब झालं होतं 9 चेंडूंचं, कारण 3 वाईडसुद्धा पडले होते. आणि 16 धावा पॉवर प्लेमध्ये कुठलेत या ठिकाणी मिलिंद आणि अजयकडे स्ट्राईक यायचं आहे. मिलिंदने एकंदरीत 6 चेंडूच्या सामोर गेले आणि या 6 चेंडूत तब्बल 13 धावा केलेत. वाईडच्या 3 धावा आहेत, त्यामुळे धावसंख्या पहिल्या षटकात 16च्या रूपाने बघायला मिळते. पुन्हा एकदा लक्ष वेधतोय ज्यांनी मॉनिटर ऑन केलं असेल तुमचं स्वागत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये कल्याण डोंबिवलीला. अत्यंत सुंदर निसर्गरम्य मैदान आहे ज्या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे, ज्याचं उद्घाटन आमचे मार्गदर्शक दादा, माजी आमदार, माननीय श्री रमेशजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते 23 तारखेला झालं 9:29 आणि आज सांगता दिवस, आज महत्त्वाचा दिवस. ग्रामीणचे सेमीफायनल्स, शहराचे सेमीफायनल्स, ग्रामीणचे फायनल्स, शहराचे फायनल, तसंच कल्याण रायगडचा एक आमचा फायनल बाकी आहे, तोही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि तो सामना असेल दापोली विरुद्ध धारावे. तर फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस करतायत, बोपू घेऊन आले आहेत, बघताय तुम्ही सातत्याने प्रेक्षक एन्जॉय करत असताना. हेच ते इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर असतं. अशा ॲटमॉस्फिअरमध्ये 1 लाख प्रेक्षक जेव्हा ओरडत असतात ईडन गार्डनला, तेव्हा विचार करा ते खेळाडू भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर किती चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करत असेल विचार करा. तसाच आवाज या ठिकाणी सातत्याने बघायला मिळते. प्रेक्षक आज वेगळ्या मूडमध्ये सातत्याने एन्जॉय करत असताना ही प्रेक्षकांची स्पर्धा आहे, हे यश प्रेक्षकांचं आहे. प्रेक्षकच 19व्या वर्षापर्यंत या स्पर्धेला त्यांनी आणलं आहे. पुढचा चेंडू शफल होत आहे, चेंडू टर्न झाला होता, नाराज होत आहेत स्वतःवर कारण जास्त न कळत चेंडू वाजून लांब गेले. हीच गोष्ट पाहिलं होतं दिलीपनी आणि चेंडूने बॅटमध्ये संपर्क आणत नाहीये. चेंडू जातोय मैदानावर डॉट. मिलिंद स्ट्राईकवर 3 ते 4 पालून स्टार्ट. दिलीप सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू फुल लेंथ होता, मिडल स्टंपवर चेंडूला ऑन साईडला प्लेस केला. शॉर्ट मिड विकेटला गेलेत. आकाश आमचा आवडता फिल्डर आहे, पॅरलल थ्रो देतोय, वॉर्ड थ्रो. क्या बात आहे आकाश. तर गुरुनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडून विकेटसाठी दिलीपसाठी पारितोषिक आलं आहे, प्रत्येक विकेटसाठी 1000. तर आकाशचं फिल्डिंगचं स्वागत करत असताना प्रेक्षक, अपकमिंग यंगस्टर आहे आकाश. पुढचा इतिहास कल्याण डोंबिवलीच्या हीच मुलं लिहितील जे खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. 23 तारखेपासून सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा या 2 धावांमुळे धावसंख्या वाढते, ती सरकते 18 धावसंख्या. धन्यवाद नरेश, धन्यवाद राजदीप, धन्यवाद सावंत, हे आमचे सगळे डिजिटल स्कोर चांगली माहिती देत असताना. चेंडू खेळायचा होता, ऑन साईडला फ्लाय होतोय, त्या ठिकाणी आपण बघतोय स्लिप पॉईंटला जे एकनाथ सोलकरची जागा आहे, एकनाथ सोलकर स्टँडसुद्धा तुम्ही इथे बघताय, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत चिकी सिंगल मिलिंद आणि अजय पूर्ण करतायत आणि धावसंख्येला नेत आहेत 19 धावसंख्येवर. आणि अजय आज पहिल्यांदाच स्ट्राईक घेत असताना आपण बघतोय मानपाडा एंडला गार्ड घेत आहेत मुन्ना पठाण यांच्याकडून. बघायचं आता अजय आता काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. आतापर्यंत सातत्याने आपण या ठिकाणी फलंदाजी पाहिली ते मिलिंद याची आणि स्ट्राईक येते अजय यांच्याकडे. दैसरचा फलंदाज आहे, कुठल्या पद्धतीने परफॉर्म करतोय, दिलीपच्या सामोरं जाते बघायचं. दिलीप हे फिरकी गोलंदाज आहेत, फिंगर स्पिन गोलंदाजी करतायत, सज्ज होत आहेत. 3 ते 4 पालांचा स्टार्ट. पुढचा चेंडू टर्न होतोय, शफल झाली, ऑफ स्टंपच्या बाहेर आले, चेंडू लेग ब्रेक झाला होता, पॅडला त्या ठिकाणी स्पर्श झाल्यानंतर तो यष्टीवर नाही गेला म्हणून बरं आहे. यष्टीवर गेला असता तर धोका होता आणि चेंडू या ठिकाणी जातोय तो शॉर्ट लेगला. याला सांगा चेंडू जातोय तो शॉर्ट लेगला, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत आपण बघतोय डॉट आहे. धावसंख्या 19 वर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा दिलीप पुढचा चेंडू घेऊन फुल लेंथ होता, ऑफ साईडला प्लेस केले, शॉर्ट कप पॉईंटला फिल्डर आहेत, फार वेगाने त्या ठिकाणी आपण बघतोय.
मयूर अपकमिंग यंगस्टर चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना प्रेक्षक टाळ्या वाजून सातत्याने दिलीप वेंगसरकर स्टँडमध्ये बघा किती आनंद व्यक्त करत आहेत. छोटे छोटे बाळगोपाळ आलेत, तरुण वर्ग आले आणि हात वरती करून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एन्जॉय करत असताना आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्याच दिवशी या ठिकाणी सेमीफायनल फायनल ठेवले जेणेकरून प्रेक्षक जास्त संख्येने येऊ शकतील आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक बघू शकतील. 19वे वर्ष, पुढचा चेंडू यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत, फ्लिपर टाकला होता त्या ठिकाणी आपण बघतोय, शफल झाले ते फलंदाज, खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये आपण बघतोय संपर्क आलेला नाही आहे. नितीनच्या कंपॅरिझनमध्ये दिलीपच्या कांद्यावर जबाबदारी होती पॉवर प्लेमध्ये आणि तो सुखदेव मात्रे आणि त्यांचे कॅप्टन भोईर यांचा विश्वास सार्थक ठरवत आहेत. दिलीपने 4च धावा देत पॉवर प्लेचे 2 षटकं पूर्ण होत आहेत. षटकं संपले 2, धावसंख्या झाली 20 आणि आपण बघतोय 20 धावांची पार्टनरशिप दहिसर संघामार्फत मिलिंद आणि अजय यांच्याकडून बघायला मिळालं. बालचंद्र भोईर यांच्याकडून 5,000 रुपयेचं पारितोषिक विजयी झालं तर देसाई संघाला देण्यात येईल ही माहिती आलेली आहे. चला, पॉवर प्लेचे 2 षटकं झाले. आता आम्ही स्थानापन्न होतोय कारण आज चार्ज करायचं आहे आम्हाला ज्या सूचना विनोदजी रतन पाटीलनी या ठिकाणी दिली त्या सगळ्या सूचना तंतोतंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आज कृतीमध्ये आणायचं आहे आणि या स्पर्धेला अक्षरशः शिखरापर्यंत न्यायचं आहे, देवादिदेव महादेवाच्या चरणी न्यायचं आहे जेणेकरून ही स्पर्धा सातत्याने अशाच चांगल्या पद्धतीने सुरू राहील. काल सगळे मुंबईचे अत्यंत नामांकित खेळाडू या ठिकाणी आले होते. ओपनमधले विवेक कदम असेल, चंद्रकांत शिंदे असतील, सगळे खुश आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा, प्रचंड अभिप्राय, प्रचंड कॉम्प्लिमेंट 7 समुद्रापलीकडून सुद्धा येत आहेत आणि हे श्रेय आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या ज्यांनी कष्ट घेतले 2 महिन्यापासून. हे श्रेय आहे रतनबुवा कुटुंबाचं जे खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने 19व्या वर्षी हे स्पर्धेला पदार्पण करतायत. मयूर मात्रेसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाश मात्रे यांच्याकडून सज्ज होत आहेत. मयूर आलेले गोलंदाज, नितीनने 1 षटक 16 धावा, जबाबदारी जास्त होती. दिलीपची 4 धावा दिल्या, चांगली गोलंदाजी केली. मयूर रनवेमध्ये सामोरं जातील त्यांना अजय. शफल होतोय अजय, ऑन साईडला खेळलेत, आउटसाईड ऑप्शनचा चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. इतेश आहेत, कव्हर करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा, 2 धावा अजय मार्फत. धावसंख्या 22. प्रेक्षक एन्जॉय करत असताना तुम्ही बघताय कसा हात वरती करतायत. हेच तर यश आहे प्रेक्षकांचं आणि या ठिकाणी कल्याण ग्रामीणचं क्रिकेट डेव्हलप व्हावं, समृद्ध व्हावं, सातत्याने प्रगती करावं. ग्रामीणच्या खेळाडूंनी ओपन क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडावी आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं पुढे करिअर चांगल्या पद्धतीने व्हावं. आज उद्देश आहे या स्पर्धेचा. सज्ज होत आहेत मयूर. पुन्हा एकदा सामोरं जातील अजय. ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू निघून शफल होत असताना न कळत चेंडू बसून लांब गेले. चेंडू होता ऑफ आणि मिड स्टंपवर, स्ट्रेट डिलिव्हरी होता. त्यांना वाटलं स्विंग होईल, स्विंग झालं तर मला खेळता येईल आणि तेच सांगण्यासाठी येत आहेत मिलिंद जे आरशाची भूमिका पार पाडतायत. सांगतायत अजयला काय चूक होते, न कळत तूच लांब जातोय लाईनपासून, परवडणार नाही आपल्याला डॉट, आपल्याला प्रत्येक चेंडूमध्ये दाव काढायला पाहिजे. हीच गोष्ट कदाचित मिलिंद सांगत असेल अजयला. बघायचं अजयला मिलिंदने काय सांगितलं आहे त्या पुढच्या चेंडूवर आपल्याला चित्र दिसेल. धावसंख्या 22. दुसऱ्या बाजूला मयूर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2च धावा दिलेत. दिलीपने त्याच्या षटकात 4 धावा दिल्या होत्या, नितीनने 16 धावा दिल्या होत्या. तिसरं षटक मार्गस्थ, सेमीफायनल पाहिला दहिसर विरुद्ध देसाई असा सामना आजच्या दिवसातला पहिला सामना बघताय. पुढचा चेंडू खाली राहतोय, चेंडू या ठिकाणी धावबाद होतील. कॉल दिला होता, सूचना केली होती मिलिंदने की स्ट्राईक मला दे, स्ट्राईक आवश्यक आहे मला, आणि त्यामुळे ते स्ट्राईक देताना पुढे निघून गेले. या ठिकाणी बघतोय आत आलेला चेंडू बीड झाले आणि रनआउटच्या माध्यमातून पहिला फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या मैदानावर 22 असताना 22 धावांची पार्टनरशिप. वळूया आपण चंद्रकांत पुटाणे यांच्याकडे.
बघा हातवरती करत असताना लाडकं दैवत आहे, माघ महिना चालू आहे, आज नवमी आहे शुक्ल आणि आजच्या दिवशी हा सांगता समारंभ या ठिकाणी पार पाडण्यात येईल. देवाच्या चरणी हे यश आहे आणि हे सगळं तोच करतो असं म्हणायला हरकत नाही. आपण फक्त निमित्त आणि माध्यम आहोत. सज्ज होत आहेत मयूर. धावसंख्या झाली ती 22. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू यॉक करायचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह दाखवत असताना दुसरी धाव घातक असणार का बघायचं. थ्रो वरतून येतोय जास्त. फिल्डर होते रिची, ज्येष्ठ खेळाडू रिची म्हात्रे, सुखदेव यांचे दुसरे चिरंजीव. कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 24 या धावसंख्या. 24 फॉर द लॉस ऑफ 1. 22 धावांची पार्टनरशिप मिलिंद अजयमध्ये पाहिलं. अजय दुर्दैव पद्धतीने धावबाद झाले. एकंदरीत 5 चेंडू घेतल्या, 3 धावा केल्या. राहुल आलेत आणि आता राहुल आणि मिलिंद संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत बघायचं आहे. तर विकेट हेड्रिकला गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. चेंडू यावेळेला फुल टॉस आहे, ऑफसाईडला ड्राईव्ह केले. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षक मागे. त्या ठिकाणी आपण बघतोय राहुल कव्हर करेपर्यंत 2 धावा, पुन्हा एकदा एकच धाव, 2 नाही एकच धाव पूर्ण करतायत या ठिकाणी. ते म्हणजे फलंदाज मैदानावर मिलिंद आणि राहुल आणि पहिल्यांदा स्ट्राईक येते ते राहुलकडे. प्रेक्षक जल्लोष दाखवत असताना या ठिकाणी जबरदस्त ग्रामीणचे सामने बघण्यासाठी प्रेक्षक. पहिला सेमीफायनल सकाळी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी 8:41 टॉस झाला. 8:50 या ठिकाणी आपण बघतोय चेंडू पडलेला आहे आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ग्रामीणच्या माध्यमातून सेमीफायनल फायनल तुम्ही या ठिकाणी बघू शकाल. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन मयूर. यावेळेला चेंडू आत आणण्याचा प्रयत्न ऑफ फॉली करून ड्राईव्ह केले राहुल यांनी. चेंडूला पाडतायत शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षक मागे आहेत ते सुद्धा राहुलच. फिल्डर राहुल कव्हर करेपर्यंत प्रेक्षक स्वागत करत असताना सातत्याने चांगल्या क्रिकेटचं आणि त्या ठिकाणी आपण बघतोय या सिंगलने धावसंख्या सरकते. ढोल आणि ताशे घेऊन आलेले तुम्ही बघताय. डिंगशी ट्रॉली आतमध्ये जाते. एक बाजूला बोपूचा आवाज, एका बाजूला ढोल ताशांचा आवाज, दुसऱ्या बाजूला टाळ्यांचा आवाज, तिसऱ्या बाजूला प्रेक्षक सातत्याने खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत, प्रेरणा देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत, चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी या ठिकाणी भाग पाडत आहेत. आणि धावसंख्या आपण बघतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या बघायला मिळते 2600 रूपांनी. सरासरी 8.90. पहिल्या षटकात नितीनच्या 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकात दिलीपच्या 4 धावा. मयूर खेळतोय 6 मिलिंद एका बाजूने किल्ला लढवत ठेवतोय. अतिशय चांगला परफॉर्मन्स. बोलूया आपण चंद्रकांत पुटाणे यांच्याकडे. बालकृष्ण भोईर यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. प्रेक्षक डोल घेऊन आले आहेत, अत्यंत एन्जॉय करत असताना. ड्रिंक्सची ट्रॉली परत येते. षटकं संपले. 3 सामना सेमीफायनलचा पहिला ग्रामीणचा बघताय देसाई विरुद्ध दैसर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर देसाई संघातील कॅप्टन भोईरनी फिल्डिंग घेतली. आत्तापर्यंत दैसर संघाने दावा लावले 3 षटकांचा 26, सरासरी 9.5 रूपांनी. गडी बाद झाले त्यांचा 1-22 नावाचे पार्टनरशिप मिलिंद आणि अजय मध्ये बघायला मिळालं. राहुल 1 वर खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मिलिंद 19 वर खेळतोय 12 चेंडूच्या सामोरे जात असताना. चंदू तर गोलंदाज दिलीप पहिल्या स्पेलमध्ये 4 धावा दिल्या होत्या. संघासाठी दुसरं षटक त्यांनी हाताळलं होतं. आतापर्यंत सेमीफायनलमध्ये त्यांचं पृथ्वीकरण 1 षटक 1 अनुदाने 4 धावा, एका गडी बाद नाही. दिलीप पुढचा चेंडू घेऊन लेग ब्रेक होता. आउटसाइड द लेग स्टंपमधून कुठलाही चेंडू पिचअप झाला दॅट विल बी नो LBW. भरत कृष्णा भोईर यांच्याकडून दैसर संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. थँक्यू. बघूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. दिलीप प्रयत्न करताय लेग ब्रेकच्या माध्यमातून बीट करण्यासाठी या ठिकाणी स्ट्राईकवर आहेत ते आता राहुल. यावेळेला चेंडू ऑफ साईडला प्लेस केलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये कव्हरमध्ये त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत चेंडू अडवल्या आतमध्ये. मयूर यांनी उचलायला वेळ लागतोय.
तर 2 धावा पूर्ण करत असताना प्रेक्षक त्या 2 धावांचं स्वागत कसं करता बघताय. दिलीप वेंगसरकर स्टँडमध्ये, युवराज सिंग स्टँडमध्ये, महेंद्र सिंग दोन्ही स्टँड आता थोडंसं शांत आहे. मात्र दिलीप वेंगसरकर स्टँड आणि युवराज सिंग स्टँड जबरदस्त इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर दाखवत असताना 2 धावा पूर्ण करतायत. राहुल स्वतः सरकत आहेत, 3 वर संघाला पुढे सरकवत आहेत. 28 या धावसंख्या, 28 फॉर द लॉस ऑफ 1 इन द 4th ओव्हर. चौथं षटक मार्गस्थ आहे. दहिसर संघ. दिलीप पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू पिच ऑफ द डिलिव्हरी उजव्या अष्टीच्या बाहेर ठेवला होता, जेणेकरून फलंदाज पुढे येऊन फ्रंट फुटला ड्राईव्ह करू शकेल, कारण तिथे शॉर्ट तडमॅन लावले. सुखदेव मात्र लिजन क्रिकेटर आहेत. आपण बघतोय गलीला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जर छेडायचा प्रयत्न केला तर एज लागू शकतं. या दृष्टीने सूचना आपण बघतोय गोलंदाज इम्प्लिमेंट करत असताना. दोन्ही फलंदाजामध्ये सुद्धा चर्चा झाली आहे. बघायचं आहे मिलिंदने काय सूचना केली दिलीपला, दिलीपला नाही तर दिलीप गोलंदाजाला नाही तर राहुलला, आणि दिलीपला काय सूचना केली आहे तिकडे यष्टीरक्षकाने या ठिकाणी बघावं लागेल. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज. दिलीप पुढचा चेंडू घेऊन टर्न होतोय, ऑफ बॉल करून ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय तो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. मयूर आहे फिल्डर आणि कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असेल का? फलंदाज बाद. इट इज अ बिग विकेट. मिलिंद बाद होतोय, जो वेगाने धावा करत होता मैदानावर. आपण बघतोय ज्याने तब्बल 19 धावा केल्या 12 चेंडूंमध्ये, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून, तोच फलंदाज बाद. रोशन पाटील यांच्याकडून सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे विकेट हॅट्रिकला. तसंच भरत कृष्णा भोईर यांच्याकडून सुद्धा षटकाराला पारितोषिक आलं आहे 2,000 रुपयाचं प्रत्येकी. तर भरपूर बक्षीस सातत्याने येत आहेत मुलांसाठी या ठिकाणी. तर धावसंख्या झाली 29, गडी बाद झाले 2, नवीन फलंदाज आले. तर एक रनआउट आपल्याला बघायला मिळाला. 1 विकेट अगोदर आपण बघितली होती ती मैदानावर अजय चरोपाने. दोन्ही फलंदाज धावबाद आहेत. धन्यवाद राजदीप. लाफ केलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. इट इज अ बिग 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 सिक्स. 35-40 यार्ड सीमा रेषेच्या पलीकडे भिरकावून दिलेलं आहे या ठिकाणी मैदानावर फलंदाज राहुल यांनी. व्हॉट अ बॅटिंग, डेंजरस बॅटिंग. करता तुम्ही बघू शकता, जबरदस्त जल्लोष करत असताना प्रेक्षक सातत्याने या ठिकाणी. तर टॉससाठी आमंत्रित करू द्या नक्ष 11चे कॅप्टन, भार्गवचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी स्टेजशी संपर्क साधायचा इमिडिएटली. हा 3रा कॉल आहे. नक्ष 11 भार्गव 11 टॉससाठी पुढे या. व्हॉट अ बॅटिंग. 2 रनआउटचं उत्तर देत असताना राहुल षटकाराच्या माध्यमातून. दिलीप बघायचं आहे कमबॅक कसे करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठ दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. पम्या प्रमोद मात्रे जबरदस्त अपसेट होत असताना दिलीपच्या 2 चेंडूंवर जबरदस्त घातक विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी राहुलने केली आहे. तब्बल 12 धावा कुठून करतायत 2 चेंडूंमध्ये आणि धावसंख्येला नेत आहेत 41 या धावसंख्येवर. 41 या धावसंख्येवर मैदानावर आपण बघतोय 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 41 धावा झालेत. आपण बघतोय 10.25चं रन रेट या ठिकाणी बघायला मिळते सातत्याने आणि धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न आहे. रसिकांचा लक्ष वेधतोय. देसाई विरुद्ध दहिसर पहिला सेमी फायनल खेळला जातोय. देसाईचे कॅप्टन बोईने नाणेफेकीचं कौल जिंकण्याचा फिल्डिंग घेतली. दहिसर संघाने आघाडीला मिलिंद आणि अजयने 22 धावांची भागीदारी केली आणि त्याच्यामध्ये मिलिंद बाद झाले. 19 वर अजय बाद झाले. मैदानावर 3 वर राहुल एका बाजूने किल्ला लढवत ठेवतायत. खेळत आहेत 16 धावसंख्येवर. जयेश
नवीन फलंदाज त्यांना अजून स्ट्राईक मिळायचं आहे, म्हणून टीम मीटिंग त्या ठिकाणी प्रमोद म्हात्रे घेत आहेत, कारण धावा जास्त गेलेत 10च्या सरासरी, आणि या सरासरी जर धावा आल्या तर प्रोजेक्टेड स्कोर साधारणपणे 61 किंवा 65पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेक्षक आनंद व्यक्त करत असताना, जल्लोष व्यक्त करत असताना, कॅमेरामॅन जेव्हा कॅमेरा त्यांच्यावर नेत आहेत त्यावेळेला प्रेक्षक लहान लहान बाळगोपाल जे अंडरआर्म बॉक्स खेळतात, जबरदस्त डान्स करत असताना, जबरदस्त एन्जॉय करत असताना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2020. So 41 for the loss of 2. Daisar after 4 overs. शेवटचं षटक. It is the last over. आणि षटक टाकायला येत आहेत आता स्वतः वन ऑफ द लिजंड क्रिकेटर ऑफ कल्याण डोंबिवली, व्हेरी क्लोज फ्रेंड, ब्युटिफुल प्लेयर, ज्यांना मागचे 30-35 वर्ष बघतोय क्रिकेट खेळताना, सुखदेव म्हात्रे. चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये, चेंडू लॉन साईडला खेळले, चेंडू ट्रॅव्हल ते वाडिश मिडॉनच्या मागे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये राहुल आहेत, कव्हर करेपर्यंत एकच धावसंख्या 42. प्रेक्षक एन्जॉय करतायत सातत्याने, ही छोटी मुलं आनंद व्यक्त करत असताना. तर सागावचे लिजंड क्रिकेटर सुभाष म्हात्रे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत सुखदेव म्हात्रे यांना. ओ टर्न होता, वॉटर टर्न, अपील होतोय. सुखदेव म्हात्रेचा अपील नाही आहे, यष्टीरक्षकाचा अपील आहे. सुखदेव म्हात्रेने हात बिलकुल वरती केलेला नाही आहे. चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श आहेत, पंचाने फेटाळून लावलं आहे सुभाष पाटील यांनी. एखादा अपील गोलंदाज पहिला स्ट्रॉंगली करतो, तर सुखदेव काकांना या ठिकाणी आकाश म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक, असंख्य पारितोषिक येत आहेत सुखदेव म्हात्रे यांच्यावर. व्हेरी गुड फ्रेंड, ब्युटिफुल लिजंड प्लेयर. काल चंद्राने त्यांची चौकशी केली, आल्यानंतर इकडे फुल लेंथ आहे, चेंडूला ऑफ साईडला प्लेस केला, चेंडू डीपमध्ये जातोय, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत ब्युटिफुल फिल्डिंग. आज ढकललाय का बघायचं आहे, मयूर होते आज ढकललंय त्यांनी, सीमारच्या टाळ्या उद्या जोरात. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग इन द सेमीफायनल. मयूर अपकमिंग यंगस्टर, यालाच तर म्हणतात स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण, सर्वोत्कृष्ट फलंदाजी आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजी, हाय स्टँडर्ड क्रिकेट, इलेक्ट्रिफाईंग क्रिकेट, हे दोन्ही संघ दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी स्लो मोशनमध्ये धावसंख्या झाली 45. षटक शेवटचं आहे, किती धावा येणार अजूनही. सुखदेव म्हात्रेंचे 3 चेंडू बाकी आहेत, या 3 चेंडूत किती धावा कुटतील मैदानावर. राहुल आणि त्याचा जयेश याचं चित्र बघायचं आहे. 3 धावा पूर्ण केली तर राहुलने. जयेशकडे स्ट्राईक आहे, बघायचा, अपील होतोय. यस, जयेश बाद झालाय. So caught behind, magnificent catch. जितू पाटील यांच्या मार्फत ढोल ताशे घेऊन आलेले आहेत, भोपू घेऊन आलेले आहेत. वातावरण या ठिकाणी इलेक्ट्रिफाईंग करत असताना आमचे लाडके प्रेक्षक वातावरण प्रसन्न करतायत, वातावरण प्रफुल्लित करतायत, वातावरणाच्या माध्यमातून प्रेरणा देत आहेत दोन्ही संघांना. दैसर आणि देसाईला वातावरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. चांगलं क्रिकेट खेळा. फर्स्ट सेमीफायनल. चेंडू ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत मागे, रिची कव्हर करेपर्यंत एकच धावसंख्या 46. जबरदस्त जल्लोष चालू आहे. संदीप पाटील स्टँडमध्ये, तसं दिलीप वेंगसरकर स्टँडमध्ये, युवराज सिंग स्टँडमध्ये आनंद व्यक्त करत असताना हा सामना प्रचंड त्यांना आवडला आहे. हे सगळे प्रेक्षक सकाळी 9 वाजल्यापासूनच आसनस्थ झाले आहेत. त्यांना माहिती आहे की आज 2 सेमीफायनल ग्रामीणचे आहेत, ते बघणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा चेंडू यावेळेला खेचून काढला, आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला, चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. फर्स्ट अटॅम्पमध्ये आकाश उचलायला वेळ करतायत, जो आपली चूक दुरुस्त केली. गुड थ्रो फ्रॉम आकाश, सुपर थ्रो ऑन द स्टंप, आणि धावसंख्या सरकते ती 48 या धावसंख्येवर. तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 48, टार्गेट दिले 49 टू विन, आणि आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 9.80. दहिसर संघ
या ठिकाणी देसाई संघाला देत असताना आपण बघतोय. सुखदेव मात्रे 1 षटक 1 केले निर्धान आहे. एकंदरीत धावा दिले 7, 1 गडी बाद. दिलीप 2 षटकं टाकलेत, 1 केले निर्धान आहे, 19 धावा, एकही विकेट त्याला मिळाली नाही. याच दिलीपवर आक्रमण केलं होतं. राहुल यांनी 2 षटकार मारले होते. मयूर 1 षटक 1 निर्धान 6 धावा, 1 गडी बादने. नितीन पॉवर प्लेच्या पहिला षटकार. मिलिंद अजय तुटून पडले होते त्यांच्यावर, खास करून मिलिंद 16 धावा कुठल्या होत्या आणि त्यामुळे हे चित्र आपण बघतोय. या ठिकाणी आपण धावसंख्या झाली ती 48. बॅटिंगच्या माध्यमातून 19 धावा केल्या मिलिंदनी. राहुल बघूया आपण, एकंदरीत 2 षटकार त्याच्या माध्यमातून आला होता मैदानावरती. खूप चांगली बॅटिंग केली होती मैदानावर, केल्या त्याने एकंदरीत 21 धावा आणि त्याच्यामध्ये 2 षटकार. जयेश याच्याकडून अपेक्षा होती, जयेशने नाराज केलं. शेवटच्या टप्प्यात आले शरद. धावसंख्या झाली 48, गडी बाद झाले 3 दैसरचे आणि टार्गेट आहे 49चं. या ठिकाणी देसाई संघाला आस्किंग रन रेट 9.80च्या रूपाने. वळूया आपण चंद्रकांत फुटाणे. हॅलो एक व्यासपीठावर काही सन्मान इथे आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण गुरुनाथ मांजरे यांचा सन्मान इथे करूया व्यासपीठावर. आणि मी पद्माकर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. गुरुनाथ मात्रे आपण व्यासपीठावर या. आपला सन्मान इथे आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते आम्ही ते करत आहोत. चंदू यानंतर व्यासपीठावर राजेश मात्रे उपस्थित आहेत. राजेश मात्रे यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. नक्ष इलेव्हनचे कॅप्टन इथे आले आहेत महेश ठाकरे. भार्गव यांचे कॅप्टन सुमित, आपण सुद्धा ताबडतोब व्यासपीठावर या. शाखा प्रमुख वैकुंठ मात्रे, आपणास विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. वैकुंठ मात्रे यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावर पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. हॅलो 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 बेस, थोडासा बेस. हॅलो. उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि आवडीचा सन्मान इथे झालेला आहे. आपण पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये. सो 49 टू विन. 49 धावा, 9.80, 9 किंवा 10 धावा. चेंडू दाखवत असताना तुम्ही बघतायत आमचे पंच सुभाष पाडल आणि मुन्ना पठाण. या ठिकाणी बघायचंय हे चेज होणार का थांबवणार. पहिला सेमीफायनल देसाई आणि दैसर. हार्दिक शुभेच्छा. आमचा या ठिकाणी वाणीला थोडीशी विश्रांती देतोय. ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया प्रसाद प्रकाश परब यांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुद्रार्पण करून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. ऑलरेडी या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही पाहतात 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जय वागेश्वर देसाई संघ उतरला आहे दैसर संघाच्या समोर. आणि आज शेवटचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. प्रेक्षकांमध्ये जबरदस्त प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळते प्रेक्षकांचा या स्पर्धेसाठी. लाडक्या खेळाडूंसाठी ग्रामीण भागातले हे 2 संघ एकमेकांसमोर उपांत्य फेरीचा पहिला सामना इथे खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिले स्वतः संपले, 48 धावा उभारल्यात मैदानावर त्या दैसर संघाने आणि 49 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवलं आहे ते जय वागेश्वर देसाई या संघासमोर. तर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उपस्थित मान्यवरांकडून, पाहुण्यांकडून, त्याचबरोबर क्रिकेट रसिकांकडून, चाहत्यांकडून, प्रेक्षकांकडून आणि सर्व आमच्या ऑफिशियल्सकडून दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आघाडीला येत आहेत विकास आणि विकासच्या सोबत आहेत रिची आणि स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो महेंद्र भोईर. अंपायर सिग्नल, मॅच इज ऑन. सामन्याचा सुरू होतोय आणि सुरुवात करूया आपण पहिल्या षटकाला. पहिलं षटक राऊंड विकेट येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी महेंद्र भोईर. पहिला चेंडू विकास साठी. बॉटम हँडचा वापर केला. हाफ वॉली कंट्रोलर फक्त पुश केलंय. मिड ऑफ रिजनमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एकदा अंकित केले. कॉन्फिडेंटली सुरुवात पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर विकासकडून. त्यांना माहिती आहे की प्रत्येक षटकामागे जवळजवळ 10 धावा तरी करायच्यात आपल्याला मैदानावर आणि त्याची सुरुवात ते करून देत आहेत. रिचीला त्यांनी स्ट्राईक एंडला आणलंय. 1 धाव अंकित केली आहे. गुरुनाथ मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला पारितोषिक सलग 3 षटकारासाठी पारितोषिक आलंय.
ते तर विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे ते गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून. पहिला चेंडू इथे एकदा अंकित करून खातं इथे उघडलंय. थोडंसं कन्फ्युजन होते. थोडंसं मी विनंती करतो की जे पारितोषिक आमच्याकडे येत आहेत ती तुम्ही स्वतःहून लिहून आम्हाला आणून द्या इथे. राऊंड विकेट. लोट फुटला चेंडू तर बॅटच्या आतलीकडे मागे जाते चेंडू. शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बघा एक नम्र विनंती आमच्या सर्व पुरस्कर्त्यांना करतो. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. प्रेक्षकांचा त्याचबरोबर आमच्या इथे जे स्पॉन्सर आहे त्यांचा सुद्धा भरपूर दबाव असतो, प्रेशर असतो. त्यामुळे आपलं स्वतःचं पारितोषिक जे आहे तुम्ही स्वतः ते लिहून आणा आमच्याकडे. आम्ही ते निश्चित अनाऊन्स करू. एक धाव धावफलकावर. महेंद्र भोईर. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता. चेंडू हवेमध्ये आहे पण क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. मिस टाइम स्ट्रोक. स्लेफ लँडिंग होत आहे. चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण करतात फलंदाज. अंकित होत्या त्या 3 धावा. रिची म्हात्रे. या स्पर्धेमध्ये फारसा काही इम्पॅक्ट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही पण या सामन्यामध्ये अपेक्षा असेल संघनायकाला की त्याच्याकडून चांगला खेळ व्हावा, आघाडीची जोडी चांगला परफॉर्म करावी किंवा आघाडीच्या जोडीकडून एक चांगली धावसंख्या उभा राहावी हा प्रयत्न निश्चित असेल. तर मानपड्याचे राहुल भोईर यांचे इथे आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 3 धावा धावफलकावर. रवींद्र सुदाम म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2111 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि सामना जर जिंकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज. गुड फिल्डिंग. थांबवले चेंडूला पण 2 धावा इथे पूर्ण होणार का बघायचं आहे. रिचेने कॉल दिलाय कारण जेव्हा मिसफिल्ड झाली जेव्हा चेंडू थांबवला गेला तेव्हा बॅकअप देण्यासाठी क्षेत्ररक्षक थोडेसे दूर निघून गेले होते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. दणाणून सोडले अक्षरशः युवराज सिंग आणि त्याचबरोबर विदिली वेंगसरकर स्टँड आणि आमचे कॅमेरामॅन त्यांना कव्हर करतायत. एक लहान मुलगी सुद्धा तिथे मात्र ते सामना बघते सपोर्ट करण्यासाठी आलेली आहे. या सर्व खेळाडूंना त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावर 5. राऊंड विकेट. ब्लॉक होलचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी महेंद्रकडून. स्वतः संघनायक आहेत आणि अनुभवी खेळाडू या संघामध्ये. मिळेल ती एकच धाव. मी मगाशी म्हटलं जवळजवळ 10 धावा प्रतिषटकामागे हव्या तिथे सामना जिंकण्यासाठी. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in आज शेवटचा दिवस आहे. खूप मोठी जबाबदारी खांद्यावर. जल्पेश भोईर, सूरज म्हात्रे, आशिष भोईर गुड जॉब, अप्रतिम कामगिरी आणि त्याचबरोबर गौरव सावंत आणि संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून tenniscricket.in आणि GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं कव्हरेज सुरू आहे. सर्व त्यांचे कॅमेरामन. तर अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे नाणेफेक संपन्न करणार आहोत. पुढच्या सामन्याचा शहरी विभागातला जो सामना जो बॅलन्स होता तो मी तिथे कव्हर करतोय. नक्ष 11 विरुद्ध भार्गव 11. महेंद्र भोईर. स्टार्टिंग एला विकास आघाडीचा फलंदाज. इनसाइड आउट. खूप चांगला फटका. लाजवाब. अपिश अँड पनिश्ड. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. आता आमच्या जरा कॅमेरामॅनला कन्फ्युजन झालं असेल की कॅमेरा आमचा नृत्य कक्षाकडे वळवावा की इथे आमच्या प्रेक्षकांकडे वळवावा. एवढं जबरदस्त नृत्यसुद्धा सुरू आहे, एन्जॉयमेंट सुरू आहे, सपोर्टसुद्धा सुरू आहे. तर लक्षात ठेवा मगाशी जी मी सूचना केली होती की पारितोषिक तुम्ही स्वतःहून लिहून इथे घेऊन या आणि त्यामुळे निश्चित अनाऊन्स करू पण ते एकदाच अनाऊन्स केलं जाईल याच्यामध्ये सुद्धा नोंद घ्यायची कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सातत्याने भरपूर पारितोषिक येणार आहेत आणि समालोचनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मान्यवरांचा सन्मानसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे पारितोषिक दिलं गेलं आहे ते मात्र फक्त एकदाच अनाऊन्स केलं जाईल याची मात्र नोंद घ्या. गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बारक्या पाटील वैभव पाटील यांच्याकडून पारितोषिक आले ते सलग 3 चौकार 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं. त्यानंतर स्वर्गीय अशोक गौतम पाटील यांच्या माध्यमातून देवा पाटील
13 शूट देण्यात येणार आहेत ते म्हणजे देसाई संघाला. हे पारितोषिक सर्व देसाई संघासाठी आहे. तर नाणेफेक जिंकले नक्ष 11 संघाने. बघायचं चेंडू कुठे होता. लाऊड अपील झालं निश्चित होतं गोलंदाजाचं. गोलंदाज या षटकात आहेत ते जयेश भोईर. आणि त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. भरत कृष्णा भोईर माजी सरपंच त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दहिसर संघासाठी. महेश ठाकरेने संपर्क साधायचा आहे. महेश ठाकरे कॅप्टन. 10 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये जी सरासरी हवी ती सरासरी मिळते मैदानावर. 10 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एला रिची म्हात्रे. जयेश भोईर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून थांबून खेळायचा प्रयत्न होता. कॉट बिहाइंडचा अपील होतंय. स्ट्रॉंग अपील झालंय. बॅकफुटला गेले होते. पूल करायचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये. हो आवाज निश्चित झाला होता कारण चेंडू त्यांच्या जवळजवळ स्टमकला स्पर्श होऊन निघून गेला. गुड डिसिजन मुन्ना पठाण. कारण ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला ती गोष्ट पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याच्या जवळजवळ पोटाजवळ लागून निघून गेला. डॉट बॉल. 10 धावा धावफलकावर. ऋषी म्हात्रे थोडासा वेळ घेत आहेत सेट होण्यासाठी. शफल झाले भरपूर. दिशा देण्याचा प्रयत्न पण दिशेपासून खूपच लांब निघून गेले. चेंडूपासून खूप लांबून गेले आणि चेंडू यष्टीच्या वरून निघून जात आहे. गुड बॉलिंग. सलग 3 चेंडू सातत्याने निर्धाव टाकलेत ते ऋषी म्हात्रेला. जणू काही ऋषी म्हात्रेचा वीक पॉईंट गोलंदाजाला माहिती आहे आणि तशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. ऋषी भरपूर सफल झाले आणि ऑन साईडला स्कूप करण्याचा प्रयत्न मागे पाठवण्याचा प्रयत्न तो फसतोय मैदानावर. डॉट बॉल. जयेश भोईर खूप चांगली गोलंदाजी करतायत मैदानावर. फ्लाइंग स्लिप आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. गली आहे आणि पॉईंटला खेळाडू उभा आहे रिचीसाठी. ब्लॉक होलमध्ये चेंडू तो ऑनसाईडला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही तर वेगाने बघायचं. 2 धावा इथे पूर्ण होणार का. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. इथे मात्र थांबतायत थोडेसे क्षेत्ररक्षक कारण कुठल्या प्रकारची अतिरिक्त धाव त्यांना द्यायची नाही आहे. एकच धाव मिळाली या चेंडूवर. विकास सातत्याने मागचे 3 चेंडू बघत होते की कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर होतोय. कशाप्रकारे चेंडू मागे जातोय आणि तिथे मात्र सातत्याने बीट होतोय तो फलंदाज रिची म्हात्रे. आणि त्या मुमेंटला तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला स्वतः तिथे येतात विकास. एक धाव कंप्लीट करून धावसंख्या धावफलकावर 11 कारण मागचे 4 चेंडूत फक्त एकच धाव अंकित झाली आहे धावफलकावर. 11 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. जयेश भोईर. आज पूर्ण दिवसाचा शेड्यूल एकूण 7 सामन्यांचा आहे. या पुढचा होणारा सामना तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ज्याचा नाणेफेकीचा कौल झालेला आहे. भार्गव 11 विरुद्ध नक्ष 11. ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत आणि इथे झेल होणार. विकास जरी स्ट्राईक एंडला आले असतील तरी सुद्धा त्याला मी सुद्धा बीट करू शकतो हे उत्तर दिलं मैदानावर गोलंदाज जयेश भोईरने. फलंदाज बाद. चालू असलेला सामना देसाई विरुद्ध देसाई विरुद्ध दहिसर. यामध्ये आपण पाहिलं की देसाई संघाने प्रथम गोलंदाजी केली. धावसंख्या खर्च केल्या त्या पहिल्या 5 षटकांमध्ये 48 आणि 49 धावसंख्येचा पाठलाग त्यांच्याकडून सुरू आहे. यानंतर होणारा सामना तो भार्गव 11 वर्सेस नक्ष 11. यामध्ये नाणेफेक जिंकली आहे ती नक्ष 11 संघानायक आहेत ते महेश ठाकरे. आणि त्यानंतर ड्रॉ केला जाईल. त्यामध्ये आपण पाहिलं विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठान. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अमर क्रीडा मंडळ बाळकुम हा संघ क्वालिफाय झाला आहे. आणि त्यानंतर दुसरा सामना जो होणार आहे भार्गव विरुद्ध नक्ष यांच्यामध्ये जो सामना जिंकेल या अशा 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. आणि त्यानंतर तिसरा सामना असेल तो ग्रामीण विभागाचा दुसरा सेमीफायनलचा सामना वाकड विरुद्ध गोळवली. चौथ्या सामन्यामध्ये जो ड्रॉ उडाला आहे शहरी संघाचा तो सेमीफायनलचा सामना होईल. आणि त्यानंतर मग 5वा सामना असेल तो कल्याण रायगड पूलचा अंतिम सामना दारावे विरुद्ध दापोली. समोर खेळायसाठी भाग पाडलाय. क्षेत्र तिथे येत आहेत. गोलंदाज चेंडू तिथे कव्हर करतायत. फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त रिप्लाय. फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. चेंडू वेगाने फेकला सुद्धा. समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. मिस टाइम स्ट्रोक झाला. गोलंदाज चेंडू अडवतात तोपर्यंत क्विक सिंगल सुद्धा कंप्लीट होते मैदानावर.
तर पाचवा सामना तुम्हाला मी मगाशी सांगितला कल्याण रायगड पूलमधील धारावी विरुद्ध दापोल यांच्यामध्ये अंतिम सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर 6वा सामना असेल तो शहरी विभागातला अंतिम सामना आणि 7वा सामना असेल तो स्पर्धेचा शेवट सामना ग्रामीण विभागाचा अंतिम सामना. हो हे सगळे आज अंतिम सामने तुम्ही रायगड आणि कल्याणचा जो आहे तुम्ही बघू शकाल. पहिला सेमीफायनल ग्रामीणचा आम्ही खेळवतोय. याच्यानंतर ओपन नक्ष विरुद्ध बारगाव टॉस झाला आहे तो सामना बघाल. त्याच्यानंतर या ठिकाणी ड्रॉ होईल ओपनचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या ग्रामीण विभागाकडे येऊ ज्यावेळेला तुम्ही वाकलन विरुद्ध गोळवली या दोन संघांना सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात एन्जॉय करू शकाल. प्रेक्षक तुम्ही मोठ्या संख्येने आलात. आज जबरदस्त आनंद घ्या, जबरदस्त जल्लोष करा. तर ही तुमची स्पर्धा आहे, हे यश तुमचं आहे आणि आज या स्पर्धेला अगदी यशाच्या शिखरावर न्या. दुसरं षटक अवघ्या 2 धावेचं काय गोलंदाजी केली जयेश भोईरने. अप्रतिम गोलंदाजी. पहिले तर त्याने सलग 3 चेंडू ऋषी मात्रेला निर्धाव टाकले, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं आणि 5व्या चेंडूवर त्याने मात्र आपल्या संघासाठी विकेट संपादन केली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला विकासला बाद करत असताना. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज येतात मैदानावर. आकाश येत आहेत मैदानावर फलंदाजीसाठी. त्यामुळे समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 37 धावा. आकाश येत आहेत अपकमिंग यंगस्टर. मागच्या काही सीझनमध्ये जबरदस्त इम्प्रेस केलं या नवोदित खेळाडूने आणि सध्याचा काळसुद्धा सध्याचं जगसुद्धा अपकमिंग यंगस्टरचं आहे आणि तुम्हाला तो चित्र पाहायला मिळते, तो चेहरा पाहायला मिळतोय. आकाश प्रश्नच नाही. आकाश पाटीलने जबरदस्त इम्प्रेस केलं आहे ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅट्समॅन, ॲज अ बॉलर. एक आकाश आमचा ग्रामीणचा इम्प्रेस करतोय आणि एक आकाश आमचा ICC अंडर-19 मध्ये सुद्धा इम्प्रेस करतोय. स्ट्राईक हँडर ऋषी मात्रे. आकाश पाटील सज्ज होत आहेत मानपाडा यांकडून. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. राऊंड विकेट ऑफ ड्राईव्ह खूप चांगला कार्पेट शॉट क्षेत्रशक्ती आहे डीपमध्ये. लॉंग ऑफला चेंडू उचलतात, वेळ घेतात चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत फेक चांगली झाली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. राहुल आहे तिथे डीपमध्ये. ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा सहज पूर्ण करत आहेत. मागचे काही चेंडू निर्धाव गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेट केले मैदानावर ते ऋषी मात्रेने आणि कॉन्फिडन्स फटका तुम्हाला पाहायला मिळाला. मिडिंग करत असताना चेंडूला खूप सुंदर इथे ड्राईव्ह करतायत मिड ऑफ रिझनमधून. धावसंख्या 14. तो गुड बॉलिंग, चांगला चेंडू आतमध्ये आणलाय. कॉड बिहाइंडचं अपील करायचं आहे का नक्की काय झाले तिथे की फलंदाजाने स्ट्राईक रोटेट केलं आकाशने स्वतःकडे आणि कॉड बिहाइंडचं अपील इथे मात्र पंचांनी उचलून धरलंय. त्यामुळे फलंदाज झेलचीच्या रूपात बाद होईल. लागतोय तो दुसरा धक्का जय वागेश्वर देसाई संघाला. अकरा चेंडूच्या सामोरे गेले 9 धावा अंकित केल्या. ऋषी मात्रे तंबूत परतले. दुसरा गडी बाद होतोय तो देसाई संघाचा. मध्याच्या आतमध्ये हितेश येत आहेत. हितेश भोईर एक चांगले फिनिशर आहेत, चांगले गोलंदाज, एक अष्टबुलू खेळाडू या जय वागेश्वर देसाई संघाचा आणि तो आता मात्र समीकरण फेस करायला आहे मध्याच्या आतमध्ये. 16 चेंडू आणि 35 धावा. आकाश इम्प्रेस करत असताना आकाश पाटील जबरदस्त गोलंदाजी. 2 धावा अंकित केल्या. त्यानंतर एक गडी बाद केलाय पुढच्या चेंडूवर. चांगलं उत्तर देतोय. मग त्याच्यामध्ये स्ट्राईक एंडला हितेश भोईर येत आहेत. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना, कारण जय वागेश्वर देसाई कित्येक वर्ष हे स्वप्न बघत होते की स्पर्धेच्या टॉप 4मध्ये उपांत्यमध्ये आमचा प्रवेश निश्चित व्हावा आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आणि बघायचं आहे इथून त्यांचा प्रवास कसा होणार आहे. त्यासाठी मेहनत आहे, परिश्रम आहे, जिद्द होती आणि तीच तुम्हाला पाहायला मिळाली जय वागेश्वर देसाई संघाकडून. आकाश हो चांगला चेंडू होता. ब्लॉक होलमध्ये ऑन साईडला खूप चांगला फुटवर्क दाखवतो ना. प्लेसमेंट चांगला पाहायला मिळाला. 2 धावेचा प्रयत्न, फेक चांगली होत नाहीये. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. महेंद्र तेच सांगतात की चेंडू ऑन द स्टंप येणं गरजेचं होतं आणि वेगाने कॉन्फिडेंटली या 2 धावा पूर्ण करतात. प्रेशर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न इथे करतात हितेश. आल्या लेग स्टिकवरचा चेंडू होता. ऑन साईडला खूप चांगला बॉटम हँडचा वापर करत असताना ऑन साईडला फ्लिक केलं चेंडूला आणि तिथून 2 धावा अंकित करून खातं उघडलंय ते हितेश भोईरने. धावसंख्या दाफलकावर 16. आकाश पुन्हा एकदा मानपाडा यांकडून उजव्या हाताने गुडलेनचा वापर केलाय. बॅकफुटला थांबले, ऑन साईडला प्लेस करतायत. खूप चांगला मनगटी फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 2 धावाचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूची फेक तोपर्यंत करतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत.
हवेचा वेग एवढा मोठा नाहीये, पण तरीसुद्धा कुठल्या प्रकारची रिस्क इथे हितेश घेत नाहीये. त्यामुळे सहज या 2 धावा तो सहज पूर्ण करतोय. गॅपमध्ये खेळतोय, ग्राउंड स्ट्रोक खेळतोय, कुठल्या प्रकारचा उंचावून फटका मारत नाहीये. धावसंख्या हळूहळू सरकते पुढे. ती 18 धावा धावफलकावर. आकाशच्या विरुद्ध खास करून एक सावध पवित्रा घेतलाय फलंदाजांनी. आकाश पाटील फिंगर रोल केले. पंचांकडे हलकंसं अपील सुद्धा होत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येते, पण तोपर्यंत तेवढ्याच वेगाने 2 धावा. गुड रनिंग. मी मगाशी म्हटलं की आकाशच्या विरुद्ध सावध पवित्रा घेतलाय. कुर्लवाकरचे अटॅक पाहायला मिळत नाही, मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. बॉटम हँडचा वापर करतात. सेफ हँड फटके एक्झिक्यूट करत असताना या सातत्याने 2-2 धावा इथे कंप्लीट करतायत. फक्त दुसरा चेंडू, त्या चेंडूवर मात्र विकेट मिळवला रिची मात्रेचा, पण नंतरच्या प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा इथे घेतल्या आहेत. आणि हितेशने मात्र एक कॉन्फिडन्स आणि एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. टेम्परामेंट इनिंग फ्रॉम हितेश भोईर. कारण 2 गडी बाद झालेत. गरज आहे एका चांगल्या टेम्परामेंटची, सावधगिरीने फलंदाजी करण्याची. 20 लॉस ऑफ 2. कुडलेनचा वापर केला, स्टिअर केले चेंडूला. इथे मिसफील्ड. क्राफ्ट क्षेत्ररक्षण झुकले होते पूर्णपणे, पण चेंडू थांबवू शकले. तोपर्यंत लांब जावं लागते चेंडू उचलण्यासाठी, आणि तोपर्यंत सहज हितेश 3 धावा कंप्लीट करतोय. या षटकात भरपूर धावा आल्यात. जवळजवळ 4 चेंडूमध्ये 8 धावा, त्यानंतर त्या 3 धावा, अशा एकूण 11 धावा खर्च झाल्या आहेत. आणि एक सफलता मिळाली आहे, ती गोलंदाजी करणाऱ्या दहिसर संघाला. धावसंख्या आपण एकदा सांगूया. धावफलक अंकित झाले त्या 23. गरज आहे ती 12 चेंडू आणि 26 धावा. पाच षटकात 49 धावा करायच्या होत्या, आणि आपण बघतोय 3 षटकात धावफलकाला देसाई संघाने धावा केले ते 23. मोहोरे मोजले ते 2. महेंद्र गोलंदाजी 1 षटक 10 धावा, 1 गडी बाद नाही. जयेश 1 षटक 1 निर्धारित 2 धावा, 1 गडी बाद. आकाश पाटील अपकमिंग यंगस्टर 1 षटक 1 निर्धारित 11 धावा, 1 गडी बाद. परिस्थिती आता थोडी बदलली आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. आस्किंग रन रेट पहिल्या षटकात जो या ठिकाणी 9.80 होता, तो 13 झाला आहे प्रति षटकाच्या मागे. प्रत्येक षटकात 13 धावा काढाव्या लागतील, तेव्हा ते सामना जिंकू शकतील. 12 चेंडू 26 धावा. विकेट त्यांच्याकडे आहे मैदानावर 8, आणि कॅपिटलाइज कसे करतायत का क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी परफॉर्म करतायत. देसाई आणि दहिसर दोन्ही संघांना पहिल्या सेमीफायनलसाठी ऑल द बेस्ट. दोन्ही संघ एकमेकांसमोर जबरदस्त झुंज देत असताना देसाई संघाचं स्वप्न उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा निश्चित त्यांनी पूर्ण केला. आता मात्र त्यांचं अजून एक स्वप्न असेल की अंतिम फेरी आम्ही निश्चित पूर्ण करू, अंतिम फेरी आम्ही गाठू, आणि त्यासाठीच सुरू असलेला संघर्ष. तर एका बाजूने दहिसर संघ पाहत आहे 2016 नंतर पहिल्यांदाच हा संघ पोहोचला तो उपांत्य फेरीमध्ये, आणि त्यांचं सुद्धा स्वप्न असेल की आम्ही सुद्धा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करावा. जयेश गोलंदाजी मार्ग, ज्यांनी मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळलं. अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. कंजूस गोलंदाजी करत असताना डॉट भरपूर टाकले होते, ते पुन्हा आता सज्ज होतात. आता मात्र स्ट्राईक एंडला हितेश भोईरसाठी 12 चेंडू 26 धावा. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. मागच्या षटकाप्रमाणे या षटकात सुद्धा इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतात. जखडून ठेवतात फलंदाजांना, मोठ्या फटकांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या चेंडूवर हितेशला बीट केलाय. हितेश एक खूप चांगले फलंदाज आहेत, ते एक चांगले फिनिशर आहेत, आणि बघायचं आहे त्यांना मात्र तो किती वेळ मात्र थांबवून ठेवतोय, याकडे सर्वांचं लक्ष असणार. उत्कंठा एकदम शिगेला पोचली आहे दोन्ही संघाच्या समर्थकांची की कोण संघ इथे सामना जिंकणार. जयेश भोईर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पोहोचणार का तिथपर्यंत. लास्ट मोमेंटला फिल्डिंग चांगली आहे, गुड फिल्डिंग. सोमनाथ भोईर इथे बॅकअप प्रॉपरली येत नाही, जिथे मात्र जेमतेम 1 धाव होती, आणि ते 2 धावा इथे खर्च करावे लागत आहेत कारण मिसफिल्ड होते, बॅकअप येत नाही आहे. 10 चेंडू आणि 24 धावा. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच, क्लोज फिनिश. वॉर बिटवीन देसाई अँड दहिसर. हाय वोल्टेज ड्रामा, हाय वोल्टेज मॅच. SF1 सेमीफायनल 1 उपांत्य फेरी पहिली.
समोर केले स्टेट बॅटने, ग्राउंड स्ट्रोक खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चेंडू उचलतायत, मिळते एकच धाव, फेक चांगली होते. सोमनाथ, गोलंदाजाचा प्रयत्न असेल की या षटकात जरी विकेट नाही मिळाली तरी मात्र प्रत्येक चेंडूवर मी जेमतेम धाव द्यावी, जेमतेम एखादी दुसरी धाव द्यावी, आणि तो प्रयत्न इथे करतोय गोलंदाज जयेश भोईर. कारण पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करून त्याचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि तो त्याच कॉन्फिडंटली इथे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला खूप वेळानंतर येतोय तो फलंदाजीला आकाश. एकही चेंडू आतापर्यंत तो खेळला नाहीये. 1 डाऊन आले होते 11 धावसंख्येवर जेव्हा फलंदाज बाद झाला. चेंडू हेलिकॉप्टर, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि लास्ट वेळेला चेंडूला ढकलला आतमध्ये. गुड फिल्डिंग, चांगला क्षेत्ररक्षण राहुल तिथे आणि 2 धावा. व्हेरी गुड फिल्डिंग फ्रॉम राहुल. बघा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते कसा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हेलिकॉप्टर इथे मात्र एक्झिक्यूट केला, पण लास्ट मोमेंटला काय चेंडूला स्टॉप दिलाय, पॉज दिलाय एकदम बाउंड्री लाईनच्या जवळ तो राहुलने. अँड गुड फिल्डिंग, मिळते त्या 2 धावा, 8 चेंडू आणि गरज आहे ती 21 धाव्यांची. जयेश भोईर, स्लोअर 1 चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, यष्टीच्या मागे द्वैंद्रकडून चूक होते आहे आणि तिथे मात्र जवळजवळ धाव अजिबात नव्हती, डॉट बॉल होता, तिथे मात्र ही 1 धाव बाईच्या स्वरूपात अंकित केली जाईल. गोलंदाज आपली कामगिरी चोख बजेट. बघा स्लोअर 1 चेंडू होता, कशा प्रकारे तुम्ही पाहिलात की फुल लेनचा चेंडू हाताळला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बीट केलं स्ट्राईक एंडला फलंदाज आकाशला. 7 बॉल अँड 22 विन. 7 चेंडू 20 धावा. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र निश्चितच दबाव वाढवेल तो देसाई संघावर आणि कॉन्फिडन्स वाढवेल तो दहिसर संघाच्या गोलंदाजांचा. 20 रन्स टू विन फ्रॉम द 7 डिलिव्हरी. ओ द विकेट. चेंडू उचललाय, स्टँड अँड डिस्पॅच. या षटकाराने कॉन्फिडन्स वाढलाय, या षटकाराने दबाव दूर झालाय, प्रेशर शिफ्ट झालाय दहिसर संघावर. 6 धावा. एक षटकार या ठिकाणी फलंदाज नक्की प्रयत्न करतील, मात्र मी जयेशचा कौतुक करतोय. काय लाईन या ठिकाणी तो टाकत होता, जागा देत नव्हता. फिल्डरचंही कौतुक करतोय ज्या पद्धतीने तो चौकार त्या ठिकाणी अडवला होता. मात्र या चेंडूमध्ये मात्र हितेशने चेंडूला फेकून दिलाय और तर एक लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि सामना काही प्रमाणात का होईना बॅलन्स करायचा प्रयत्न केलाय. आता 7 चेंडू 14 धावा. देसाई जिंकतोय का दहिसर जिंकतोय, कुठला संघ फायनलला जातोय, थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळेल. तर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे अजून. सर्व चेंडू खूप चांगले हाताळले, पण शेवटच्या चेंडूमध्ये निश्चित म्हणेन की फलंदाजाने मात्र जणू काही मनामध्ये ठरवून ठेवलं होतं की हा षटकार मारायचा किंवा मोठा फटका मारायचा, पण चेंडू चुकीचा पडला. असं मी म्हणेन की ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या चेंडूला उत्तर दिलं. षटकार आल्यानंतर धावसंख्येमध्ये फरक पडतोय. धावसंख्या धावफरक अंकी झाली ते एकूण 35 धावा. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये समीकरण उरलंय 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धाव्यांची. 6 बॉल अँड 14 रन्स टू विन. 14 धावा हवेत मैदानावर 6 चेंडूमध्ये. प्रेक्षक दोन्ही संघाचे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पाठी राखे. पुढच्या सामन्यात सुद्धा तेवढीच उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे पुढच्या सामन्याची, कारण शहरी विभागातला एक सामना जो बॅलन्स होता तुम्हाला सामना इथे आम्ही कव्हर करणार आहोत. नक्ष 11 विरुद्ध भार्गव 11. नाणेफेक जिंकले ते महेश ठाकरे जे संघनायक आहेत ते नक्ष 11 संघाचे. बघायचं आहे मतीन खान एका बाजूने ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आहे पुढे स्पर्धेमध्ये, त्याच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत या संघाला, कारण आणि त्याच्या समोर संघ सज्ज झाला आहे तो म्हणजेच भार्गव 11. सिक्स बॉल अँड 14 टू विन. काय वेगवेगळी वेशभूषा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. कलरफुल ड्रेस कोड आणि वेगळीच वेशभूषा आमच्या प्रेक्षकांची. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि सर्व आमचे लाडके रसिक प्रेक्षक आज ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धाव्यांची. गोलंदाज आदित्य. स्लोअर 1 चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, फुल लेंथ डिलिव्हरी, गुड बॉलिंग, इन स्विंग सुद्धा होतोय. सुपर बॉलिंग
ॲक्शन रिप्ले तुम्ही जर बघितला तर चेंडू कशा प्रकारे बघा, फुल लेनचा वापर केला, पॉपिंग क्रीजचा हलकासा चेंडू आतमध्ये लँड होऊन सरळ जातो तो यशच्या हातामध्ये. डॉट बॉल. 35 धावसंख्येवर 2 गडी बाद. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर अँड व्हाईट बॉल. 5 चेंडू आणि गरज आहे ती 13 धाव्यांची. दहिसर संघाने एकूण 3 गडी बाद झाले होते मैदानावर, तर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत ते देसाई संघाचे. 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. फुल लेन चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज घेतल्यानंतर यष्टीच्या मागे चेंडू जातोय. पुढे येतं ते यष्टी चेंडू ते कव्हर करते, तोपर्यंत एकच धाव. प्रत्येक गोलंदाजाने, मी तर म्हणेन की जयेश भोईने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजी ते करतोय. आकाशने सुद्धा चांगला षटक हाताला 11 धावा खर्च केला आणि आदित्य आता मात्र शेवटचा निर्णायक षटक घेऊन आलाय. बघायचं 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, गरज आहे ती 12 धाव्यांची. 4 चेंडू 12 धावा. फुलटॉस चेंडू आहे, स्टँड अँड डिस्पॅच गॅप मध्ये खेळलेत. बघायचंय पंचांचा इशारा, षटकार. जबरदस्त जल्लोष प्रेक्षकांमध्ये. एक षटकार आल्यानंतर जे प्रेक्षक किती वेळ शांत होते, कमरेवर हात होते, ते कमरेवरचे हात आता समोर आलेत आणि टाळ्या वाजवत आहेत ते फलंदाजांसाठी. प्रश्नच नाही. जबरदस्त जल्लोष प्रेक्षकांचा आपल्याला बघायला मिळतो. वॉट अ बॅटिंग हितेश. पुन्हा एकदा क्लासिक षटकार रोहित शर्मा स्टँडकडे आणि त्यामुळे षटकारामुळे गणित बिघडलं. आपण बघतोय 3 चेंडू 6 धावांची गरज. विकेट न गमावता 5 धावा जरी करतोय तरी सामना जिंकू शकतात देसाई संघ. गुड बॉलिंग फ्रॉम आदित्य. फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, थांबतील चेंडू कव्हर करतील, फेक करतील, स्ट्राईक इथे रोटेट होऊ देणार नाहीत, पण झाले तिथे स्ट्राईक रोटेट. पुन्हा दैतेशकडे मिळतील त्या 2 धावा. 2 चेंडू 4 धावा. इक्वेशन मी पुन्हा एकदा सांगतो, दहिसर संघाचे 3 फलंदाज बाद झाले होते, देसाई संघाचे आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडू 3 धावा जरी करतोय विकेट न गमावता तरी देसाई संघ या सामन्यात शिक्कामोर्तब करून थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. बघायचंय, आदित्यने आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली होती. एक खराब चेंडू षटकाराला, त्यानंतर 2 धावा. स्ट्राईक पुन्हा रोटेट झाले ते हितेशकडे. हितेश मगाशीच म्हटलं एक चांगले फिनिशर आहेत आणि त्याच्यावर जबाबदारी असणार आहे सामना फिनिश करण्याची, कारण आकाशकडून तशी गोलंदाजी झाली नाही आहे. 4 चेंडू ते सामोरे गेले, अवघ्या 3 धावा त्याने अंकित केल्या आहेत. त्यामुळे हितेश प्रयत्न करेल की शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईक मी स्वतःकडेच ठेवेन. 2 चेंडू 4 धावा. 10 चेंडू 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम हितेश. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल सोडलं की मॅच सोडली, याचं उत्तर तुम्हाला हितेश देणार. 1 चेंडू आणि आता 2 धावेची गरज. गोलंदाजाने कामगिरी चांगली केली होती, भाग पडला होता हितेशला स्क्वेअर लेगला खेळण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन केलं. बघा तुम्हाला ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय की झेल तिथे सोडलाय की इथे आता स्वप्नामध्ये सुद्धा त्यांना हितेशच दिसणार की मॅच सोडली आहे. अक्षय पाटील जर तिथे झेल घेतला असता, या जर तरच्या गोष्टीला मात्र अजिबात स्थान नाही आहे क्रिकेटमध्ये. जर झेल घेतला असतं समीकरण राहिलं असतं 1 चेंडू आणि 4 धावा, पण समीकरणात उरलंय 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. यस, इट इज निश्चितच. एक जरी धाव करतोय कंप्लीट तर देसाई संघ थेट अंतिम फेरीमध्ये या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या ग्रामीण भागातून पोहोचण्याचा पहिला दावेदार संघ ठरेल तो देसाई. 1 चेंडू 2 धावा. क्लीन फिनिशसाठी 1 चेंडू 2 धावा आणि मार्जिनने जर तुम्हाला जिंकायचं असेल विकेट मार्जिनने तर 1 धाव सुद्धा पुरेशी आहे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. प्रश्नच नाही प्रसाद. वॉट अ मॅच. पहिला सेमीफायनलचा ग्रामीणचा हा सामना या ठिकाणी दहिसर आणि देसाई हाय वॉटेज ड्रामा या ठिकाणी दाखवला आहे. मॅग्निफिजंट परफॉर्मन्स फ्रॉम बोथ द टीम. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. यालाच तर सेमीफायनल म्हणतात, यालाच तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2020 म्हणतात. आणि क्लासिक परफॉर्मन्स आणि त्याच्यात या ठिकाणी शिखर गाठले ते प्रेक्षकांनी जबरदस्त चीरअप करत असताना, या ठिकाणी वातावरण प्रसन्न करत असताना, प्रफुल्लित करत असताना प्रेक्षक जबरदस्त
जबरदस्त एन्जॉय करतायत. स्टेडियममध्ये तुम्ही बघू शकता सातत्याने आवाज ऐकायला मिळतोय आपल्याला. बघू शकला प्रेक्षक किती मोठ्या संख्येने या ठिकाणी सेमीफायनल बघायला आलेत. आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि दावा आवे 2. स्ट्राईक इतेशकडेच आहे, ज्यांनी सामन्याला जबरदस्त कलाटणी दिली. या ठिकाणी स्वतः खेळत आहेत मैदानावर. तुमच्या माहितीसाठी 28 या धावसंख्येवर क्लासिक बॅटिंग केली आहे. 2 षटकार, 1 मॅन आर्मी का असतं, 1 पात्री अभिनय का असतं, एक शिलेदार कसा एकटा लढतो त्याचं उत्तम उदाहरण देसाई संघासाठी इतेश प्रस्तुत करत असताना. चेंडू शिल्लक आहे 1, दावा हवे 2. वळूया प्रसादकडे. कालचा दिवस जर आठवलं तर उलटफेर पाहायला मिळाले. 5 चेंडूत 6 चेंडूत 5 धावा सुद्धा झाल्या नव्हत्या, तर अखेरच्या 2 चेंडू 7 धावा असताना काल आपण पाहिलं विद्युत प्रकाश झोतामध्ये बाळकुम संघाकडून जो षटकार मारला टोळ्यांचं पारणं फेडणारा होता. तसा काही इथे काय पलट पाहायला मिळणार का, तसा काही इथे उलटफेर पाहायला मिळणार का. आतापर्यंत चांगला किल्ला लढवला आहे, झुंज दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकाकी झुंज तुम्हाला पाहायला मिळते हितेशने, आणि त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झाला आहे. हा चेंडू टाकत असताना मी प्रेक्षकांना एवढीच विनंती करेन, सामना आवडला असेल तर या चेंडूसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. अप्रतिम लढत या 2 संघांमध्ये. उपांत्य फेरी पहिली तुमच्या समोर. इथे झेल दिलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, सेन्सेशनल मॅच. सामन्याला कलाटणी दिली गोलंदाजाने. उलटफेर पाहायला मिळाले सातत्याने 2 दिवस, आणि इथे सुद्धा कलाटणी देत असताना काय सामना जिंकलाय. ड्रीम बॉल. हितेशला सुद्धा विश्वास बसत नाहीये अशा मुवमेंटला. इथे कशा प्रकारे हा झेल उडला, कशा प्रकारे बॅटचा एज घेतला, आणि काय इलेक्ट्रिफाईंग कॅच. सामना झालाय, संपला इथे, आणि दहीसर संघाने एक रोमहर्षक चित्तथरारक विजय मिळत असताना या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. सेन्सेशनल विक्ट्री फ्रॉम टीम दहीसर. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. व्हॉट अ मॅच. थँक्यू डीजे. काय सामना झालाय, काय सामना झालाय. यालाच तर सेमीफायनल म्हणतात. कोणाच्या मनात तरी होतं का की ती धाव निघणार नाही, कोणाच्या हृदयात तरी होतं का ती धाव निघणार नाही, आणि शेवटच्या तिकडे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आणला. आणि आपण बघतोय शेवटचं षटक हँडल करत असताना या ठिकाणी क्लासिक गोलंदाजी करत असताना चेंडूला गॅपमधून काढायचं होतं हितेशला, पण ते विसरले की तिथे फिल्डर आहेत, आणि फिल्डरच्या आता जेल जातोय, आणि ती धाव निघालेली नाही आहे आपण बघतोय. आणि त्यामुळे या ठिकाणी या सामन्याला कलाटणी मिळते. थँक्यू डीजे, थँक्यू. या आपण एक सामनावीरचा पुरस्कार देऊया. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन टीम दहीसर. मनपूर्वक अभिनंदन. आपण लगेचच सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. एक पारितोषिक आलेलं आहे, ते म्हणजे आदित्य पाटीलसाठी, आणि त्याचबरोबर आणि सुखदेव मात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे, प्रत्येकी 500 रुपयाचं विकेटसाठी. तर सर्वप्रथम आम्ही त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे. मयूर आणि त्याचबरोबर सुखदेव काका आपण या आधी व्यासपीठावर देसाई संघाचे. तर राहुलसाठी एक पारितोषिक आले. राहुलने खूप चांगली बॅटिंग सुद्धा केली. राहुलसाठी 4000 रुपयाचं पारितोषिक आहे ते भरतकृष्ण भोईर यांच्याकडून. आणि त्याचबरोबर भरतकृष्ण भोईर माजी सरपंच दहीसर आदित्य पाटील याच्यासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्याने मात्र आपल्या संघाला सामना जिंकून दिला, त्यासाठी हे कॅश प्राईज आहे.
आणि काय गोलंदाजी केली. 6 चेंडू 14 धावांची गरज असताना शेवट चेंडू 2 धावेची गरज होती. अशा मोमेंटला सामना आपल्या बाजूने झुकवला, टर्न केला आणि एका धावेने निसटता विजय संपादन केला तो टीम दहिसर या संघाने. आपण सामनावीरचा पुरस्कार लगेचच देऊया. मी सन्मान्य भरत भोईर यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार द्यावा. यायचं आहे भरत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देत आहोत. त्या अगोदर अजून एक पारितोषिक आहे. मयूर आणि सुखदेव म्हात्रे यांच्यासाठी आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. सर्वप्रथम विनंती करतो राहुल पाटीलने यायचं आहे व्यासपीठावर. राहुल पाटील सर्वप्रथम या. काकाने सुद्धा यायचं आहे, मयूरने सुद्धा यायचं आहे. आणि मी भरत भोईर यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. आधी आपण काकांना आणि त्याचबरोबर मयूरसाठी पारितोषिक प्रत्येकी विकेटसाठी ते आपण 500 रुपये देऊया. काकांच्या हातात देऊया आपण. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. हार्डलक टीम देसाई. यानंतर राहुल पाटील आपण यायचं आहे. 21 धावांची खेळी केली आणि मी भरत भोईर यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. यानंतर आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीरसाठी एक पारितोषिक आहे ते म्हणजेच कॅश प्राईज सुद्धा आलेलं आहे. ते भरत भोईर साहेबांकडूनच आहे. 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आणि सामनावीरसाठी एक ट्रॉफी. त्याचबरोबर पुष्पदी ज्वेलर्स सुरेश सोने यांच्याकडून 500 आणि 2,000चं सिल्वर कोटेड नोट आम्ही तिथे देत आहोत आणि मेडलसुद्धा आहे ते म्हणजेच ओमसाई अवॉर्ड अँड ट्रॉफी शॉप सुदेश सोरकादे यांच्याकडून. आणि सामनावीर ठरले ज्याने मात्र शेवटच्या मोमेंटला कलाटणी दिली. निश्चित म्हणे की 21 धावा राहुलने कुठल्या होत्या, पण जेव्हा एक चेंडू 2 धावाची गरज असताना सामना आपल्या बाजूने झुकवला आणि भाग पडला हितेशला जेल देण्यासाठी. सामनावीर ठरलाय तो आदित्य. किती वय असेल पोरग्याचं? किती वय आहे? वय किती ॲट द एज ऑफ ओनली 17. टाळ्या होत्या जोरदार. अवघ्या 17 वर्षाचा खेळाडू आणि इथे मात्र टिपतोय एक जबरदस्त मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक ट्रॉफी अँड लॉस ऑफ प्राइजेस फॉर आदित्य. कॅश प्राईज 5,000 रुपयाचं. आदित्य काय म्हणशील? कारण या स्पर्धेमध्ये दहिसर संघाला जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर अजून एक पारितोषिक येतं आहे. कावराम किसन पाटील दहिसर यांच्याकडून आदित्यसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे.